सुट्ट्या कधी लागणार? गट्टू आणि चिंकीची परीक्षा चालू होती. एक्झाम संपताच समर हॉलिडेज सुरू होणार होते आणि यामुळेच गट्टू आणि चिंकीचं अभ्यासात लक्षच लागत नव्हतं. उद्या दोघांची इंग्लिशची परीक्षा होती, पण ते दोघे परीक्षेबद्दल कमी, परीक्षेनंतर लागणाऱ्या सुट्ट्यांविषयी जास्त विचार करत होते. चिंकी, मला तर अभ्यास करायची इच्छाच होत नाहीये. मलाही नाही. आता फक्त उद्याची परीक्षा झाली ना की मग मज्जाच मज्जा आहे. तेवढ्यात एक कुल्फीवाला घंटी वाजवत आपल्या कॉलनीत येतो. कुल्फी घ्या कुल्फी, 10 रुपयांची कुल्फी. कुल्फीवाल्याचा आवाज ऐकून गट्टू आणि चिंकीच्या चेहऱ्यावर हसू उमलतं. चिंकी, कुल्फी खाणार? हो खाईन ना, पण माझ्याकडे पैसे नाहीयेत. तेवढ्यात गट्टू आपल्या पिगी बँक मधून 20 रुपये काढतो. आलोच मी 2 मिनिटात चिंकी. जेव्हा गट्टू परत येतो तेव्हा त्याच्या हातात असतात 2 कुल्फ्या. तो खूप हळूहळू आपल्या खोलीकडे जाऊ लागतो, जेणेकरून आई उठणार नाही. पण तेवढ्यात कुल्फीचं दूध जमिनीवर पडू लागतं. गट्टू कसा बसा आपल्या रूमपर्यंत पोहोचतो. हे घे चिंकी, लवकर खा, नाहीतर विरघळेल ही. गट्टू आणि चिंकी खूप मजेनं आपापल्या कुल्फ्या खाऊ लागतात. पण तेवढ्याच वेळेत आईला जाग येते आणि ती गट्टू आणि चिंकीच्या रूमकडे जाऊ लागते. आईचं एक पाऊल चुकीनं पडलेल्या कुल्फीच्या थेंबावरती पडतं. अरे देवा, काहीतरी चिकट सांडलंय इथे. आईचा आवाज ऐकून गट्टू आणि चिंकी धावतच तिकडे जातात. त्यांच्या हातामध्ये असतात कुल्फीच्या कांड्या. तर तुम्ही दोघं अभ्यास करण्याचा सोडून मजेत कुल्फी खाताय. सॉरी आई. जाऊन अभ्यास करा. ओके आई. गट्टू आणि चिंकी पुन्हा आपला अभ्यास सुरू करतात. त्याच दरम्यान आई लिव्हिंग रूम मध्ये बसून पीठ चाळू लागते. पीठ चाळल्यानंतर आई पीठ तिथेच ठेवते आणि तिथून निघून जाते. तेवढ्यात गट्टू आणि चिंकीला प्लेनचा आवाज येतो. हा तर विमानाचा आवाज आहे. हो, चल जाऊन पाहूया. गट्टू आणि चिंकी पटापट बाहेर जातात, पण तोपर्यंत प्लेन त्यांच्या नजरेपासून दूर गेलेलं असतं. दोघेही हिरमुसल्या चेहऱ्यानं आतमध्ये येतात. मला विमान बघायचं होतं. आता माहित नाही कधी येईल परत विमान. पुढच्या विमानाची वाट बघण्याची काय गरज? विमान आपण स्वतःच बनवू आणि ते इथेच उडवू. पण कसं? आता सांगतो कसं. गट्टू अजिबात वेळ न घालवता आपल्या वहीचं एक पान घेतो आणि त्याचं एक विमान बनवू लागतो. फक्त काहीच वेळात त्याचं विमान बनवून तयार होतं. हे आहे गट्टू आणि चिंकीचा सुपर पेपर विमान आणि हे काहीच सेकंदामध्ये आता उडणार आहे. ये! गट्टू जोरात आपल्या सुपर पेपर प्लेनला हवेत सोडतो. ते विमान खूप छान पद्धतीने हवेत तरंगतं आणि थोड्याच वेळात चिंकीच्या हातामध्ये येऊन पडतं. चिंकी, आता तुझी पाळी. चिंकी सुद्धा गट्टूप्रमाणेच ते विमान हवेत सोडते. यावेळेला ते विमान उडत उडत लिव्हिंग रूम मध्ये जातं आणि एक वेळ अशी येते की विमान उडत उडत फॅन वरती जाऊन अडकतं. हे तर अडकलं. अडकलं तर काय झालं? फॅन लावल्यावर लगेच खाली येईल. गट्टू विचार न करता फॅन ऑन करतो, पण फॅन ऑन करताच होतं अतिशय महाघमासान. लिव्हिंग रूम मध्ये ठेवलेलं पीठ सगळीकडे पसरतं. तेवढ्यात आई तिथे येते आणि लिव्हिंग रूमची झालेली अवस्था बघून ती दंग होते. आई अजिबात उशीर न करता फॅन बंद करते. सगळीकडे पीठच पीठ सांडलेलं असतं. पडद्यावर पीठ, सोफ्यावर पीठ, टीव्हीवर पीठ, सगळ्या फरशीवर पीठ. अगदी गट्टू, चिंकी आणि आईच्या चेहऱ्यावरही पीठ. मी तुम्हा दोघांना अभ्यास करायला सांगितलेला आणि तुम्ही दोघं इथे पीठ पीठ खेळताय. जाऊन अभ्यास करा, नाही तर परीक्षेत नापास व्हाल. गट्टू आणि चिंकी शरमेने आपल्या रूम मध्ये निघून जातात. घड्याळात संध्याकाळचे 7 वाजत असतात. गट्टू, संध्याकाळचे 7 वाजतायत. म्हणजे आपल्याला अभ्यास करण्यासाठी आता फक्त 3च तास राहिले, कारण 10 वाजता बाबा घरातले सगळे लाईट्स बंद करून टाकतात. ओ नो, आता काय करायचं आपण? आपण तर अजून एकही धडा पूर्ण केला नाहीये. फक्त 3 तासात पूर्ण अभ्यासक्रम कसा पूर्ण करायचा आता? तेवढ्यात आई लिव्हिंग रूम मध्ये ठेवलेला रेडिओ ऑन करते.
रेडिओचा आवाज येताच चिंकीला एक आयडिया सुचते. गट्टू, लाईट बंद केल्यावर आपण वाचू शकत नाही, पण ऐकू तर शकतो ना? मला नाही कळालं. माझ्याकडे एक कल्पना आहे. आपण आपला पूर्ण अभ्यासक्रम रेकॉर्ड करायला हवा. एकदा का पूर्ण अभ्यासक्रम रेकॉर्ड झाला की आपण लाईट्स बंद असताना सुद्धा ऐकू शकतो. अरे वा चिंकी, ही तर मस्त कल्पना आहे. म्हणजे याने आपण परीक्षेची तयारी वाचून नाही तर ऐकून करू शकतो. एकदम बरोबर. तेवढ्यात चिंकी एक डिजिटल व्हॉइस रेकॉर्डर रूममध्ये घेऊन येते. गट्टू आणि चिंकी आपले इंग्लिश लेसन्स रेकॉर्ड करायला सुरुवात करतात. आई आणि बाबा बाहेर बसून डिनर करत असतात. डिनर करता करता दोघंही गट्टू चिंकीला नीट ऐकत असतात. तू तर म्हणतेस गट्टू चिंकी अभ्यास करत नाहीत म्हणून. बघ तर केवढं मन लावून अभ्यास करतात. दिवसभर मस्ती केल्यानंतर संध्याकाळी 7 वाजता अभ्यासाला बसलेत. ओ. रात्री 10 वाजता बाबा लाईट्स ऑफ करतात आणि त्यानंतर गट्टू चिंकी सुरू करतात परीक्षेची खरी तयारी. पूर्ण रात्र रेकॉर्डिंग ऐकल्यानंतर दोघंही दुसऱ्या दिवशी सकाळी परीक्षा द्यायला जातात. जेव्हा ते दोघे परत येतात तेव्हा दारातच आई त्यांची वाट पाहत असते. कसा गेला पेपर? आईचा तो कडक प्रश्न ऐकून दोघेही एका सेकंदासाठी घाबरतात. परीक्षा? हो परीक्षा. अभ्यास तर झालाच नव्हता. परीक्षा अवघडच असणार. हो आई, आमची परीक्षा चांगली नाही झाली तर खूप चांगली झाली. त्यानंतर गट्टू आणि चिंकी गेल्या रात्रीची सगळी गोष्ट आईला सांगतात. गट्टू आणि चिंकीची ती गोष्ट ऐकून आई तर दंगच राहते. म्हणजे तुम्ही रात्रभर जागे होता? हो, पण आम्ही परीक्षेची तयारी करत होतो. तयारी करण्यासाठी तुमच्याकडे पूर्ण दिवस होता. जर वेळेवर अभ्यासाला बसला असतात तर हे सगळं करण्याची गरजच पडली नसती. तेवढ्यात बाहेरून गाडीच्या हॉर्नचा आवाज येतो. आई, हा तर बाबांच्या गाडीचा आवाज आहे. तेवढ्यात बाबा आतमध्ये येतात. अरे, हाफ डे घेऊन आलोय बरं मुलांनो माझ्या. हाफ डे? पण का? कारण आपण तुमच्या आजीकडे चाललोय. ये! बाबांचं बोलणं ऐकून गट्टू आणि चिंकी आनंदानं उड्या मारू लागतात. दोघंही आजीच्या घरी जायचं म्हणून आपापली पॅकिंग सुरू करतात. आई, आपण किती दिवसांसाठी जातोय? पूर्ण 10 दिवसांसाठी. वाव! मग तर मला खूप कपडे घेऊन जावे लागतील. 10 दिवसांसाठी जायचंय? मग मी दोन्ही शूज पॅक करतो. आई, प्रवासासाठी लिंबू सरबत घे ना प्लीज. आणि माझ्यासाठी मसाला इडली. हो हो ठीक आहे, सगळं करते. तुम्ही फक्त लवकर पॅकिंग करा. पॅकिंग झाल्यानंतर गट्टू आणि चिंकी आणि त्यांचे आई बाबा गाडीमध्ये बसून आजीच्या घरी जायला निघतात. गट्टू आणि चिंकीसाठी हा दिवस डबल आनंदाचा असतो. एकतर त्यांची परीक्षाही छान झाली आणि दुसरं म्हणजे त्यांना आजीच्या घरी जायला मिळालं. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.